मी मराठी अभ्यास केंद्र या संस्थेचा माहिती अधिकार गटाचा कार्यकर्ता आहे. मी राहायला वरळीमध्ये आहे आणि गेली 5 वर्ष झालं मी टोयो इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये काम करतो. तिथे मी पाइपिंग डिझायनर म्हणून मी काम करतो. आम्ही बेसिकली ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीत काम करतो. त्या कामानिमित्त ज्यावेळेस मी परदेशात राहत होतो, परदेशात राहत असताना दीपक पवार यांचा बरंचसा व्हिडिओ मी तिकडे पाहिले होते आणि त्यावेळेस मला असं जाणवलं की माझ्या मनात जे मराठी भाषेविषयीचे जे काही मतं आहेत त्याच्याशी बरीचशी मिळतीजुळती मतं ही दीपक पवारांच्या भाषणातून, त्यांच्या व्हिडिओ क्लिपमधून मला समजत होती. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी परदेशातून मुंबईत आलो 2009 साली, ऑक्टोबर 2009ला मी भारतात परत आलो. त्याच्यानंतर मग मी मराठी अभ्यास केंद्राबरोबर काम करायला सुरुवात केली. साधारणतः एक 6 महिन्यानंतर म्हणजे एप्रिल 2010 पासून मी मराठी अभ्यास केंद्राचा सक्रिय कार्यकर्ता झालो आणि त्याच्यानंतर मग अभ्यास केंद्राने माझ्याकडे माहिती अधिकार या गटाचं सूत्र माझ्याकडे सोपवलं. माहितीच्या अधिकाराचं काम, माहितीचा अधिकार हा गट जो आहे तो 2011 पासून मी त्याचं काम करतो. या गटामध्ये काम करताना शासनाकडच्या वेगवेगळ्या विभागातून भाषेविषयी नेमकं शासनाची भूमिका काय आहे, कोणती परिपत्रकं निघालेली आहेत, काय आदेश निघालेले आहेत, कुठल्या संस्थांमध्ये कुठल्या संचालक किंवा उपसंचालक यांची या पदांची भरती कशी झालेली आहे, तर याच्यासाठी भाषेविषयी काम करणाऱ्या जे आदेश निघाले, परिपत्रकं निघाली, त्या सगळ्यांची माहिती शासनाच्या वेगवेगळ्या विभागाकडून मिळवण्याचं मी काम करतो. त्या माहितीच्या आधारावरती आत्तापर्यंत आम्ही 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यातलं जे पहिलं पुस्तक आहे शिक्षणाचं मराठी माध्यम, याच्यामध्ये मराठी पालकांचा शिक्षणाचा माध्यम निवडतानाचा जो कल आहे तो कल काय आहे, म्हणजे मराठी माध्यमात पाठवण्यासाठी किंवा इंग्रजी माध्यमात पाठवण्यासाठी मराठी पालक नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार करतात. दुसरं आम्ही पुस्तक प्रकाशित केलं ते म्हणजे मराठी भाषेची अश्वेतपत्रिका. साधारणतः शासन जे प्रकाशित करतं, म्हणजे शासनाच्या पातळीवरती श्वेतपत्रिका प्रसिद्ध केल्या जातात, ज्याला व्हाईट पेपर म्हणतात. आम्ही जे प्रकाशित केलं ते ब्लॅक पेपर म्हणजे अश्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. म्हणजे गेल्या 1960 सालापासून ते अगदी 2013 सालापर्यंत शासनाच्या पातळीवरती मराठी भाषेसाठी नेमकी काय काय कामं झाली याचा संपूर्ण माहितीचा अधिकार वापरून आम्ही ती सगळी माहिती मिळवली आणि त्याचं अश्वेतपत्रिका ती प्रसिद्ध केली. आणि आता मागच्याच महिन्यात आम्ही माहितीचा अधिकार वापरून नगरसेवकांनी गेल्या 5 वर्षामध्ये काय पद्धतीची कामं केली, कोणते ठराव पास करून घेतलेत, बैठकांना किती उपस्थिती लावली, त्यांना मिळालेला जो फंड आहे त्या फंडाचा त्यांनी वापर कसा केला, ह्या सगळ्या गोष्टीची म्हणजे थोडक्यात नगरसेवकांचं प्रगती पुस्तक आम्ही प्रकाशित केलं. त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवणं हे काम आम्ही माहितीचा अधिकार गट या गटाच्या मार्फत आम्ही ते करतो. विद्यार्थी दशेत असल्यापासून भाषेविषयी, मराठी भाषेविषयी तर प्रेम होतंच. भले मी इंजिनिअरिंग फील्डमधला जरी असलो तरी मराठीतून लिहिण्याची आवड पहिल्यापासून होती. कॉलेजमध्ये असताना काही लिहिलंही होतं. त्याच्यानंतर ज्यावेळेस काही सामाजिक संस्थांशी स्वतःला मी जोडून, त्या दरम्यान विजय सातपुते यांचा एक लेख मी महाराष्ट्र टाइम्समध्ये वाचला होता. लेखाचं शीर्षक नेमकं आठवत नाही आहे, पण हिंदी भाषेचा जो आपल्यावरती थोपवण्याचा जो प्रकार होतोय तर त्याच्याबद्दलचा त्यांचा जो एक लेख होता. आणि त्याच्यानंतर मग विजय सातपुते यांच्याशी भेटलो, त्यांच्याशी बोललो आणि तिथून मला त्यांच्याकडून अशा काही गोष्टी मला समजायला लागल्या की भाषिक अंगाने जर आपण काम करू लागलो तर भाषिक अंगाने काम करताना आपण सगळेजण एकत्र येऊ शकतो. आणि हे कुठेतरी जाणवत होतं की आपण ज्या वेगवेगळ्या चळवळींमध्ये काम करतो तेच जर आपण भाषा ह्या तत्वावरती जर काम करू शकलो, आपल्या देशाची सगळी राज्यं जर भाषिक प्रांतरचनेवरती झालेली आहेत तर आपण आपल्या भाषेसाठी काम निश्चितपणे करू शकतो आणि असं काम करताना आपण जास्तीत जास्त लोकांशी जोडले जाऊ शकतो. म्हणजे मग ते कुठल्याही समाजातले असतील तरी आपण मराठी भाषिक म्हणून आपण एकत्र येऊ शकतो. विजय सातपुतेंशी काम करत होतो. बऱ्याच ठिकाणी आम्ही बरीच आंदोलनं केली होती. त्याच्यानंतर चेंबूर घाटल्यामधलं एक मराठी युवक संघ नावाचे एक तरुणांचं संघटन होतं. ते संघटन आम्हाला जोडून घेतलं त्या संघटन. त्यानंतर विजय सातपुतेंची शारीरिक प्रकृती बिघडली असल्यामुळे
आणि माझाही कामानिमित्त मला परदेशात जावं लागल्यामुळे आमचा संपर्क त्यावेळेस तुटला. पण त्या दरम्यानमध्ये परदेशात असताना जसं मगाशी सांगितलं, दीपक पवारांच्या या व्हिडिओज काही पाहिल्या. त्याच्यानंतर मला असं जाणवलं की मला जे भाषेबद्दल जे वाटतं, मुळात दीपक पवारांची जी भूमिका होती भाषेबद्दलची, की भाषिक आंदोलन हे केवळ म्हणजे हे एक राजकारणच आहे. म्हणजे त्याला राजकीय परिमाण मिळाल्याशिवाय या भाषेचे प्रश्न सुटणार नाहीत. तर हे मलाही सुरुवातीपासून जाणवत होतं की आपण सामाजिक आंदोलनं करून किंवा नुसती भाषेसाठी सामाजिक चळवळ करून भागणार नाहीये, तर आपल्याला त्याचं राजकारण करता आलं पाहिजे. आणि ही दीपक पवारांची भूमिका मला तेव्हाही पटली होती. आणि त्या भूमिकेला अनुसरून मग ज्यावेळेस मी पवारांना भेटलो, अभ्यास केंद्राची सगळी माहिती त्यांनी मला सांगितली की त्यांना नेमकं आपल्याला काय करायचं आहे. अभ्यास केंद्राचं जे मत आहे की भाषेचा प्रश्न हा जसा विजेचा प्रश्न असतो, जसा पाण्याचा प्रश्न असतो, तसा जोवर भाषेचा प्रश्न होत नाही तोवर भाषेचा प्रश्न सुटणार नाही. आणि म्हणून भाषेचं राजकारण आपल्याला करता आलं पाहिजे, ज्याच्यासाठी आम्ही मराठीकरण हा मराठी अभ्यास केंद्राने एक शब्द पुढे आणलेला आहे की मराठीकरण आम्हाला करायचं आहे, की भाषेचं राजकारण हे आम्हाला इथून पुढे करायचं आहे. आणि ती भूमिका पटल्यानंतर मग मी मराठी अभ्यास केंद्राशी जास्त जोडून घेतलं. एक दोन प्रसंग मला सांगायला आवडतील की भाषिक आंदोलनाबद्दल इतकं का जाणवलं. जसं की मी परदेशामध्ये नोकरी करत होतो. स्पेनमध्ये असताना एक अनुभव मला आला होता. मी जिथे जवळपास 2.5 वर्ष राहिलो होतो. ज्यावेळेस मला माझ्या कुटुंबाला घेऊन जायचं होतं त्यावेळेस मला माझ्या घरामध्ये टेलिफोन घ्यायचा होता, तिथला लँडलाईन घ्यायची होती. आणि ती लँडलाईन मला घ्यायची होती. ज्यावेळेस मी त्यांच्या कस्टमर केअरला फोन केला तर त्यांच्या कस्टमर केअरवरती फक्त ते लोक स्पॅनिश भाषेतच बोलतात. तर मला तर तोवरती स्पॅनिश भाषा येत नव्हती. भले मला 1 वर्ष तिथे झालं होतं. आणि मग मी माझ्या ऑफिसमधल्या मैत्रिणीला म्हटलं की मला ते लँडलाईन घ्यायचं आहे पण कस्टमर केअरवरती फक्त स्पॅनिशच बोलतात. तर मग ती तेव्हा मला म्हणाली होती की आता 1 वर्ष झालं ना तुला इथे राहून, अजूनही तुला स्पॅनिश कशी येत नाही, म्हणजे तुला यायला हवी स्पॅनिश. खरं तर ती गोष्ट मला त्यावेळेस असे जाणवले की असा प्रश्न मुंबईमध्ये महाराष्ट्रात राहताना आम्हाला कधीच पडत नाही. इथे इतकी लोक वेगवेगळ्या भाषेची लोक राहतात पण कधीही कुणीही कुणाला असं विचारत नाही की बाबा तू इथे राहतोस तर मग तुला इथली भाषा का येत नाही. आणि अशा पद्धतीची गरज आम्ही आमच्या राज्यांमध्ये का नाही निर्माण करत. हे काही अनुभव आहेत. आणि अभ्यास केंद्राची ही जी भूमिका आहे ती पटल्यामुळे मग अभ्यास केंद्राशी मी संलग्न झालो आणि अभ्यास केंद्राच्या माहिती अधिकार गटाचं आता मी काम करतो.